ओके. आता ही जी आयसोकोरिक प्रोसेस आहे किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, त्यामध्ये आपण गॅस काय करतो, हिटेड करतो. तो गॅस जर आपण तापवला, त्याला जर हीट एनर्जी जर दिली, तर गॅसचं प्रेशर आणि टेम्परेचर हे देखील काय होतं, इन्क्रीज होतं. कन्सिडर करा की mkg हा मास आहे, मास असणारा गॅस आपण घेतलेला आहे आणि त्या गॅसला जर आपण हीट एनर्जी दिली, म्हणजे त्याला आपण तापवलं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, म्हणजे आपण त्या गॅस तापवत असताना त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहोत, त्याचा व्हॉल्यूम आपण स्थिर ठेवणार आहोत. त्यानंतर त्या गॅसची स्टेट ही चेंज होणार आहे. तर सुरुवातीची त्याची जी स्टेट आहे सुरुवातीची, त्याला आपण म्हणतो इनिशियल स्टेट 1, आणि ती स्टेट चेंज होईल, फायनल स्टेटला ती जाईल आणि फायनल स्टेटला आपल्याला मिळेल 2 नंबरची स्टेट ही आपल्याला मिळणार आहे. तर सुरुवातीची जी इनिशियल स्टेट आहे त्या ठिकाणी प्रेशर होता P1, व्हॉल्यूम होतं V1, टेम्परेचर होतं T1 कधी इनिशियल स्टेटला. आणि फायनल स्टेटला प्रोसेस झाल्यानंतर फायनल स्टेट आपल्याला मिळणार आहे 2. त्या फायनल स्टेटला प्रेशर असणार आहे P2, व्हॉल्यूम असणार आहे V2. आता या ठिकाणी V2 व्हॉल्यूम आणि सुरुवातीचा V1 व्हॉल्यूम हा सेमच असणार आहे, कारण की आपण या ठिकाणी प्रोसेस घडत असताना व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट ठेवतो. त्यानंतर फायनली त्या गॅसला आपण गरम केल्यानंतर, हिटेड केल्यानंतर त्या गॅसचं टेम्परेचर मिळेल T2. त्यानंतर या ठिकाणी आपण ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी PV डायग्राम, तसंच TS डायग्राम, तसंच HS डायग्राम ही डायग्राम आपण कशी येते ती पाहणार आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे इनिशियल स्टेट 1 ही इनिशियल स्टेट आहे, 1 ही इनिशियल स्टेट आहे, 2 ही फायनल स्टेट आहे. म्हणजे प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते आणि 1 कडे 2 कडे जाताना आपल्याला एक व्हर्टिकल लाईन भेटते कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये. तर ती व्हर्टिकल लाईन का आली ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सुरुवातीला व्हॉल्यूम होतं V1, समजतंय, इनिशियल व्हॉल्यूम होता V1 आणि 2 नंबरला फायनली व्हॉल्यूम हा असणार आहे V2. म्हणजे या ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम दोन्ही व्हॉल्यूम काय आहेत, सेम आहे. म्हणजे हे जे अंतर असणार आहे पहिल्या पॉईंटचं y ॲक्सिस पासूनचं अंतर, तसंच दुसऱ्या पॉईंटचं y ॲक्सिस पासूनचं अंतर, ते म्हणजे व्हॉल्यूम असणार आहे त्या पहिल्या पॉईंटला आणि दुसऱ्या पॉईंटचा, म्हणजे इनिशियल स्टेटचा आणि फायनल स्टेटचा. आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहिला तर हे जे अंतर आहे ते अंतर देखील काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजतंय, हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंडिकेट करतं व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस घडत असताना इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट त्याचं जे अंतर असेल y ॲक्सिस पासून ते देखील काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजतंय. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल लाईन मिळणार आहे. म्हणजे व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करते, ह्या व्हर्टिकल लाईनचं y ॲक्सिस पासूनचं जे अंतर आहे ते अंतर कसं राहील, कॉन्स्टंट राहील. समजतंय. ही जी प्रोसेस आहे 1 to 2 ही व्हर्टिकल लाईनने दाखवलेली आहे. म्हणजे व्हर्टिकल लाईनचं y ॲक्सिस पासूनचं जे अंतर आहे ते कसं राहील, सर्व पॉइंटला ते अंतर सेम राहील. याचा अर्थ ते जे अंतर आहे व्हर्टिकल लाईन पासूनचं ते असणार आहे, ते इंडिकेट करणार आहे व्हॉल्यूमला. याचा अर्थ व्हॉल्यूम काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणून आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल लाईन मिळते. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पॉइंट 1 म्हणजे इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम हा कमी होता. या इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम हा कमी होता.
इनिशियल स्टेटला या ठिकाणीचा व्हॉल्यूम तुम्हाला दाखवतोय. सुरुवातीला व्हॉल्यूम किती होता, तो व्हॉल्यूम आपण व्हर्टिकल डिस्टन्सने शोज करणार आहोत. सॉरी, सुरुवातीचा जो प्रेशर आहे म्हणजे या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती आपण काय प्लॉट केलेला आहे, या वाय ऍक्सिस वरती आपण प्रेशर हा प्लॉट केलेला आहे. या वाय ऍक्सिस वरती समजतंय, प्रेशर हा प्लॉट केलेला आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वरती प्रेशर आहे म्हणजे व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे ते इंडिकेट करेल प्रेशर. समजतंय. मग या ठिकाणी पॉइंट नंबर 1 त्याचं जे डिस्टन्स आहे एक्स ऍक्सिस पासून, त्याचं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते इंडिकेट करेल प्रेशर 1 म्हणजे इनिशियल स्टेटचं प्रेशर P1 ते इंडिकेट करणार आहे. त्यानंतर आपण जर या ठिकाणी गॅसला जर तापवायला जर सुरुवात केली, त्याला हीट एनर्जी जर सप्लाय केली, तर त्या ठिकाणी जर आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवत असेल म्हणजे त्याचं व्हॉल्यूम जर स्थिर ठेवत असाल तर त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. तर या ठिकाणी प्रेशर जर इन्क्रीज झाला तर हा या ठिकाणचा जो प्रेशर आहे सुरुवातीचं P1 ते देखील काय होईल, वाढायला सुरुवात होईल. सुरुवातीचं प्रेशर होतं P1 ते इथपर्यंत असेल, मग ते प्रेशर काय होईल, वाढायला सुरुवात होईल आणि फायनली त्याचं प्रेशर किती होईल, P2 होईल. म्हणजे फायनली आपण 2 नंबरच्या पॉइंट पर्यंत पोहोचू. 1 नंबर पॉइंट कडून आपण 2 नंबरच्या पॉइंट पर्यंत पोहोचणार आहोत. समजतंय. मग आपल्याला या ठिकाणी पीव्ही डायग्राम मध्ये आपल्याला एक व्हर्टिकल लाईन मिळते. मग त्या व्हर्टिकल लाईन मध्ये आपल्याला दिसतं काय, ती प्रोसेस घडताना की ती प्रोसेस 1 कडून 2 कडे जाते. मग ती प्रोसेस 1 कडून 2 कडे जात असताना व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशर हा काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे आपल्याला ही पीव्ही डायग्राम मिळणार आहे. पीव्ही डायग्राम तुम्हाला समजली. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे टीएस डायग्राम. टीएस डायग्राम यामधला जो टी आहे तो इंडिकेट करतो टेम्परेचर. टी फॉर टेम्परेचर म्हणजे आपण टेम्परेचर हे वाय ऍक्सिस वरती घेणार आहोत. यामध्ये एस इंडिकेट करतो एंट्रॉपी. एस फॉर एंट्रॉपी. एंट्रॉपी ही जी प्रॉपर्टी आहे आयडियल गॅसची ती आपण एक्स ऍक्सिस वरती घेणार आहोत. तर सुरुवातीला इनिशियल स्टेट होती 1. दिसतं या ठिकाणी इनिशियल स्टेट होती 1. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर आपण गॅस जर हीटेड केला तर या ठिकाणी टीएस डायग्राम मध्ये आपल्याला प्रोसेस 1 कडून 2 कडे जाताना दिसते. या ठिकाणी त्या प्रोसेसचा पाथ आपल्याला दिसतोय. तर या ठिकाणी सुरुवातीला टेम्परेचर होतं T1. त्यानंतर फायनल टेम्परेचर झालं T2. समजतंय. म्हणजे जर आपण गॅसला जर हीट एनर्जी सप्लाय केली तर या ठिकाणी इनिशियली म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर असणार आहे T1. दिसतंय, सुरुवातीचं टेम्परेचर असेल T1. या ठिकाणी दिसतंय T1 डिस्टन्स. त्यानंतर फायनली जर आपण त्या गॅसला जर हीट एनर्जी दिली तर फायनली काय होतं की त्या गॅसचं टेम्परेचर हे वाढत जातं आणि फायनली आपल्याला टेम्परेचर भेटणार आहे T2. समजतंय. सुरुवातीचं टेम्परेचर होतं या ठिकाणी दाखवतो मी T1 होतं इनिशियल स्टेटला. जर आपण त्याला हीट एनर्जी जर सप्लाय दिली, जर त्या गॅसला आपण हीट एनर्जी जर सप्लाय केली तर सप्लाय केल्यामुळे हीट एनर्जी
आपल्याला 1 कडून 2 कडे जाताना टेम्परेचर काय होतं, त्या गॅसचं काय होतं, ही वाढत जातं. आणि फायनल स्टेट 2 ला आपल्याला टेम्परेचर भेटणार आहे T2. फायनली आपल्याला टेम्परेचर भेटेल T2. समजतंय? म्हणजे 1 कडून 2 कडे जाताना. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी मी तुम्हाला एंट्रोपी यस बद्दल देखील माहिती सांगतो. एंट्रोपीची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण फर्स्ट युनिट मध्ये स्टडी केलेली आहे. तर एंट्रोपी त्यासाठी आपण सिंबल घेतो यस. एंट्रोपी म्हणजे काय की एंट्रोपी ही एक सिस्टीमची किंवा त्या गॅसची एक प्रॉपर्टी आहे, जी प्रॉपर्टी जर आपण त्या गॅसमध्ये जर त्या गॅसला आपण हीट जर ऍड केली किंवा त्या गॅसला जर उष्णता दिली तर ती एंट्रोपी प्रॉपर्टी काय होते, इन्क्रीज होते. जर आपण त्या गॅसमधली हीट एनर्जी जर काढून घेतली म्हणजेच ती हीट एनर्जी जर रिमूव्ह केली तर त्या गॅसची एंट्रोपी काय होते, कमी होते. समजतंय? एंट्रोपी कधी वाढते कधी कमी होते. जर आपण गॅसला उष्णता म्हणजे हीट एनर्जी जर सप्लाय केली किंवा ऍड केली तर त्यावेळेस त्या गॅसची एंट्रोपी काय होते, वाढते, म्हणजेच ती इन्क्रीज होते. जर आपण त्या गॅसमधली आयडल गॅसमधली जर आपण हीट एनर्जी जर काढून घेतली म्हणजेच हीट एनर्जी जर रिमूव्ह केली किंवा आपण त्याला म्हणतो हीट एनर्जी रिजेक्ट करणे, मग त्या आयडल गॅसनी हीट एनर्जी जर रिजेक्ट केली तर त्या गॅसची एंट्रोपी काय होते, कमी होते. आता या ठिकाणी आपण जो आयडल गॅस घेतलेला आहे तर त्या आयडल गॅसला आपण काय करतोय, हीट एनर्जी सप्लाय करतोय. जर आपण आयडल गॅसला हीट एनर्जी जर सप्लाय करत असाल तर या ठिकाणी सुरुवातीला एंट्रोपी असणार आहे S1 आणि फायनल पॉइंटला आपण या ठिकाणी गॅसला जर हीट एनर्जी जर सप्लाय करत असाल तर हीट एनर्जी दिल्यामुळे त्या गॅसमध्ये हीट एनर्जी आपण सप्लाय केल्यामुळे त्याची एंट्रोपी काय होईल, इनिशियल स्टेट 1 कडून इनिशियल फायनल स्टेट 2 कडे जाताना त्याची एंट्रोपी काय होईल, वाढत जाईल. सपोज कन्सिडर करा सुरुवातीला एंट्रोपी होती S1. समजतं? या ठिकाणी पहा मी एंट्रोपी दाखवतोय. सुरुवातीची एंट्रोपी होती S1. या ठिकाणी इनिशियल पॉइंटला जो गॅस होता त्याला जर आपण हीट एनर्जी सप्लाय केली, त्यामध्ये जर हीट एनर्जी टाकली तर त्या गॅसची एंट्रोपी काय होईल, वाढत जाईल. म्हणजे सुरुवातीला एंट्रोपी होती S1, त्या S1 कडून सुरुवातीला एंट्रोपी होती S1 म्हणजे इनिशियल पॉइंटला एंट्रोपी S1 होती आणि जर त्या इनिशियल स्टेटला आपण जर हीट एनर्जी त्या गॅसला जर सप्लाय केली, जर हीट एनर्जी त्या गॅसमध्ये आपण टाकत आहोत, त्या गॅसला देत आहोत, त्यामुळे त्या गॅसची एंट्रोपी काय होईल, वाढत जाईल. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला इनिशियल एंट्रोपी असणार आहे S1, तिथपासून एंट्रोपी काय होईल, वाढायला सुरुवात होईल. जसं आपण त्याला हीट एनर्जी सप्लाय करू तसं त्याची एंट्रोपी काय होईल, वाढत जाईल. आणि फायनली शेवटी आपल्याला फायनल स्टेट भेटेल 2. मग त्या ठिकाणची एंट्रोपी होईल S2. दिसतंय या ठिकाणी? म्हणजेच आपली जी प्रोसेस आहे ती जो पाथ फॉलो करेल तो हा पाथ असणार. प्रोसेस स्टेट 1 कडून स्टेट 2 कडे. दिसतंय? स्टेट 1 ला टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर होतं T1.
स्टेट 1 ला टेम्परेचर होतं T1, दिसतंय स्टेट 1 ला टेम्परेचर होतं T1. त्याचबरोबर स्टेट 1 ला एंट्रोपी होती S1. म्हणजे इथून S1 आणि T1 एवढ्या अंतरावरती आपल्याला इनिशियल स्टेट मिळेल 1. फायनल स्टेटला आपण त्या गॅसला हीट ऍड केल्यानंतर त्याला हिटिंग केल्यानंतर फायनल स्टेट जी मिळते आपल्याला 2, त्या फायनल स्टेटला टेम्परेचर असेल T2 आणि एंट्रोपी असेल S2. म्हणजे आपण S2 अंतर आणि T2 अंतर या अंतरावरती आपल्याला फायनल स्टेट मिळणार आहे 2 मिळणार आहे. आणि प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. म्हणजे त्याचा जो पाथ आहे तो या ठिकाणी दाखवतोय 1 कडून 2 कडे जाताना. समजतंय? 1 कडून 2 कडे जाताना हा पाथ असणार आहे. ओके, समजतंय? तर या ठिकाणी पीव्ही डायग्राम, टीएल डायग्राम आपण स्टडी केलेली आहे. आणि हे ज्या डायग्राम आहेत पीव्ही टीएल डायग्राम, ह्या डायग्राम तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारल्या जातात. म्हणजे परीक्षेला या ठिकाणी पहा, मी दाखवलं तर T1 T2 ते नाही दाखवलं तरी चालेल, डायरेक्टली तुम्ही काढू शकता. पीव्ही डायग्राम 1 कडून 2 कडे जाताना प्रोसेस. त्यानंतर टीएल डायग्राम, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट आणि हा पाथ. ही डायग्राम फक्त तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ही डायग्राम ड्रॉ करायला तुम्हाला 2 मार्कला विचारतात. त्यानंतर आपण या ठिकाणी एचएस डायग्राम देखील पाहणार आहोत. तर या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती आपण एन्थॅल्पी ही ड्रॉ करणार आहे. या ठिकाणी एच हा सिम्बॉल हा आपण एन्थॅल्पी साठी यूज करतो. कशासाठी? एन्थॅल्पी. आणि एस हा सिम्बॉल आता तुम्ही सांगितलं एस फॉर एंट्रोपी. एस हा सिम्बॉल आपण एंट्रोपी साठी घेतो. समजतंय? एस हा सिम्बॉल आपण एंट्रोपी साठी घेतो, एच हा सिम्बॉल आपण एन्थॅल्पी साठी घेतो. एच म्हणजे एन्थॅल्पी आणि एस म्हणजे एंट्रोपी. समजतंय? ह्या दोन्ही प्रॉपर्टी आहेत गॅसच्या. तर या ठिकाणी एन्थॅल्पी जी प्रॉपर्टी आहे ती आपण वाय ऍक्सिस वरती घेतलेली आहे आणि एंट्रोपी जो आहे यस तो आपण एक्स ऍक्सिस वरती घेतलेला आहे. मग या ठिकाणी जो ग्राफ तयार होतो त्याला आपण म्हणतो एच एस डायग्राम किंवा एच एस ग्राफ. तर या एच एस ग्राफ मध्ये आपल्याला या ठिकाणी एक लाईन दाखवलेली आहे. ही लाईन, ही जी लाईन आहे ती लाईन आहे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय? ही जी लाईन आहे ती लाईन आहे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. या ठिकाणी दाखवलेला आहे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. तर या ठिकाणी सुरुवातीला इनिशियल स्टेट ही इंडिकेट केलेली आहे 1 नंबरच्या पॉइंट आणि त्या गॅसला हीट केल्यानंतर फायनल जी स्टेट आपल्याला मिळते ती इंडिकेट केलेली आहे या ठिकाणी 2 नंबरच्या पॉइंट. तर या ठिकाणी इनिशियल जी एंट्रोपी होती ती असणार आहे S1 आणि सुरुवातीला इनिशियल जी एंट्रोपी आहे ती असणार आहे S1.
दिसते या ठिकाणी. आणि फायनली त्या गॅसला जर आपण हीट एनर्जी जर सप्लाय केली तर त्याची एंट्रोपी काय होते, ही वाढत जाते. म्हणजे त्याची एंट्रोपी S1 कडून कुठे वाढत वाढत जाऊन ती कितीपर्यंत जाईल, S2 पर्यंत जाईल. दिसतंय या ठिकाणी, जे की मी प्रिव्हियस डायग्राम मध्ये सांगितलं होतं, एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. तसंच एन्थॅल्पी जी आहे, एन्थॅल्पी त्यामध्ये काय बदल घडतो ते देखील आपण पाहूया. तर सुरुवातीला एन्थॅल्पी एक नंबरच्या पॉइंटला एन्थॅल्पी असणार आहे H1. सुरुवातीची एन्थॅल्पी असणार आहे H1. या ठिकाणी ती एन्थॅल्पी मी दाखवतोय. आणि फायनली ती एन्थॅल्पी जर त्या गॅसची जर हीट एनर्जी जर आपण त्या गॅसला जर सप्लाय केली तर हीट एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं, वाढत वाढत जातं. समजतंय, गॅसचं टेम्परेचर काय होतं, वाढत वाढत जातं. आणि एन्थॅल्पी ही जी प्रॉपर्टी आहे ही टेम्परेचर वरती डिपेंड आहे. जर टेम्परेचर त्या सिस्टीमचं किंवा त्या गॅसचं जर वाढलं तर एन्थॅल्पी देखील काय होते, वाढत जाते. जर सुरुवातीचं टेम्परेचर हे कमी होतं त्यामुळे स्टेट नंबर 1 ला आपल्याला एन्थॅल्पी H1 ही कमी मिळाली. त्यानंतर आपण जर त्या गॅसला हीट एनर्जी सप्लाय केली तर हीट एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं, वाढत जातं. मग गॅसचं टेम्परेचर जर वाढत गेलं तर त्याची एन्थॅल्पी सुरुवातीची होती H1, तर ती एन्थॅल्पी देखील काय होईल, जसं आपण टेम्परेचर वाढत वाढत जाऊ तसं त्याची एन्थॅल्पी काय होते, ही देखील वाढत वाढत जाते. आणि फायनली आपल्याला फायनल स्टेटला 2 स्टेटला आपल्याला त्याची एन्थॅल्पी मिळते H2. ती या ठिकाणी मी दाखवलेली आहे. समजतंय. म्हणजे या ठिकाणी आपण जर ग्राफ प्लॉट करायचं ठरवलं तर सुरुवातीची एंट्रोपी असणार आहे S1 आणि फायनल एंट्रोपी असणार आहे S2. जर आपण सुरुवातीची एंट्रोपी S1 आणि सुरुवातीची जी एन्थॅल्पी आहे H1 त्या जर आपल्याला माहित झाल्या तर आपण इथं H1 आणि S1 हे डिस्टन्सेस घेऊन आपण पॉइंट नंबर 1 हा आपण टाकू शकतो, इनिशियल स्टेटचा पॉइंट नंबर 1. त्यानंतर त्या गॅसला हीट एनर्जी दिल्यानंतर फायनली आपल्याला एंट्रोपी ही भेटली S2 आणि एन्थॅल्पी झाली फायनल स्टेटला H2. म्हणजे H2 आणि S2 हे घेऊन आपण काय करू शकतो, S2 आणि S2 घेऊन आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, फायनल स्टेट हा 2 नंबरचा पॉइंट आहे, हा आपण पॉइंट टाकू शकतो. मग या ठिकाणी प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाताना तुम्हाला दिसते. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जात आहे. समजतंय, प्रोसेस ही कुठून जाते, 1 कडून इनिशियल स्टेट 1 कडून 2 कडे जाताना आपल्याला दिसते. समजतंय, प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाताना त्याचा पाथ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. समजतंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे तुम्हाला याची डायग्राम जर ड्रॉ करायला सांगितली, फक्त या ठिकाणी सॅच्युरेशन लिक्विड लाईन दाखवा. या ठिकाणी 1 पॉइंट इनिशियल स्टेट इंडिकेट करतो, 2 पॉइंट इंडिकेट करतो फायनल स्टेट, आणि या ठिकाणचा ग्राफ असा दिसेल. तो ग्राफ देखील तुम्ही दाखवा. समजलं तुम्हाला हा ग्राफ. त्यानंतर आता या ठिकाणी जी कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे त्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी आपण
घे-लुसॅक लॉ हा अप्लाय करतो. म्हणजे आपण जर घे-लुसॅक लॉ जर अप्लाय केला तर या ठिकाणी काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, मग त्यामुळे या ठिकाणी V1 इज इक्वल टू V2 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट हा सेम राहील आणि तो कॉन्स्टंट असेल C एवढा. म्हणजेच आपण म्हणू शकतो दॅट इज dV म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. dV म्हणजे काय, चेंज dV म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय, V2 मायनस V1. समजतंय? चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे आपण कसं फाइंड करणार आहोत, V2 मायनस V1. समजतंय? म्हणजे तुम्हाला काय मिळेल, dV मिळेल, चेंज इन व्हॉल्यूम. मग dV जर आपण काढला तो या ठिकाणी व्हॉल्यूम चेंजच होत नाही, म्हणजे V2 आणि V1 हे जर सेम असेल तर दोघांमधला डिफरन्स काय येईल, 0 येईल. समजतंय? आणि ह्या प्रोसेसमध्ये प्रेशर आणि टेम्परेचर हे एकमेकांशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर आपण घे-लुसॅक लॉ जर अप्लाय केला तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, P1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू P2 अपॉन T2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय? हे झालं इक्वेशन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसचं इक्वेशन. P अपॉन T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे P1 अपॉन T1 दॅट इज इक्वल टू P2 अपॉन T2. त्यानंतर आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी वर्क डन घेणार आहोत. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये जर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहिला तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर राहिला तर त्या ठिकाणी dV म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम हा 0 असतो. आणि आपण जर वर्क डनचा फॉर्म्युला घेतला, वर्क डन आपण फाइंड आउट करतो इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 P इंटू dV. मग या ठिकाणी dV जर 0 असला तर आपण प्रेशरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वर्क डन या ठिकाणी काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये वर्क डन काय असतं, 0 असतं. त्यानंतर आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी नेक्स्ट फॉर्म्युला आपण पाहणार आहोत, हीट सप्लाय और हीट ट्रान्सफर. म्हणजे आपण त्या गॅसला किती हीट दिलेली आहे किंवा त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर किती झालेली आहे. तर हीट ट्रान्सफर सपोज Q एवढी झालेली आहे. Q हा सिम्बॉल आपण हीट ट्रान्सफरसाठी घेणार आहोत. मग ती हीट ट्रान्सफर आपण जर काढली तर आपल्याला त्यासाठीचा फॉर्म्युला मिळतो mCV इंटू T2 मायनस T1. हा फॉर्म्युला देखील तुम्ही पाठ करा. हे फॉर्म्युले देखील तुम्हाला विचारले जातात 2 मार्काला. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी हीट सप्लायचा फॉर्म्युला सांगा. तो फॉर्म्युला सांगायला विचारतात आणि यावरती न्यूमेरिकल देखील आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट आहे, बरोबर. त्यामुळे हीट सप्लाय मध्ये Qच्या फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी इथं V आलेला आहे, दिसतोय या ठिकाणी V आलेला आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही हीट सप्लायचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, mCV इंटू T2 मायनस T1. हे तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये V कॉन्स्टंट आहे, मग त्या ठिकाणी हा या ठिकाणी आपण CV घेणार आहोत. समजतंय, mCV T2 मायनस T1 हा फॉर्म्युला पाठ करा. तर या ठिकाणी m इंडिकेट करतो मास ऑफ गॅस, CV म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, T2 म्हणजे फायनल टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून आपण हीट सप्लाय काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे चेंज इन एन्थॅल्पीचा. चेंज इन एन्थॅल्पी. तर चेंज इन एन्थॅल्पीचा जो फॉर्म्युला आहे सर्व प्रोसेससाठी, म्हणजे आपण वेगवेगळ्या आयडियल गॅसचा प्रोसेस पाहणार आहोत, त्यामधली आपण पहिली प्रोसेस पाहतोय कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. तसं सर्व ज्या उरलेल्या प्रोसेस आहे सर्वच्या सर्व प्रोसेससाठी चेंज इन एन्थॅल्पीचा फॉर्म्युला हा सारखा आहे, तो सेमच आहे. आणि तो फॉर्म्युला आहे डेल्टा H इज इक्वल टू
डेल्टा एच म्हणजे काय, चेंज इन एन्थॅल्पी. म्हणजे फायनल एन्थॅल्पी असेल H2, सुरुवातीची एन्थॅल्पी होती H1, त्या दोघांमधला फरक म्हणजे H2 मायनस H1, तो जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो DH, म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी कितीने चेंज झाली, तर ती चेंज होणार आहे H2 मायनस H1. या दोघांचा डिफरन्स जर घेतला आपल्याला एन्थॅल्पी कितीने चेंज होते हे आपल्याला मिळेल. त्याचा फॉर्म्युला देखील सर्वच्या सर्व प्रोसेससाठी सारखा राहील आणि तो फॉर्म्युला देखील तुम्ही पाठ करा. तो फॉर्म्युला असणार आहे MCP T2 मायनस T1. आता या ठिकाणी एन्थॅल्पीचा चेंज इन एन्थॅल्पीच्या फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी CP येतो. CP म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. समजतंय, एन्थॅल्पी मध्ये जी स्पेसिफिक हीट आहे ती कॉन्स्टंट प्रेशरचीच घ्यायची आहे. या ठिकाणी M इंडिकेट करतो मास ऑफ द गॅस, T2 इंडिकेट करतो टेम्परेचर ऑफ गॅस ॲट फायनल स्टेट 2, T1 इंडिकेट करतो टेम्परेचर ऑफ गॅस ॲट इनिशियल स्टेट 1. त्यानंतर आपण चेंज इन एन्ट्रॉपी ती जर काढली तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेससाठी जी एन्ट्रॉपी आहे, चेंज इन एन्ट्रॉपी, आता एन्ट्रॉपीसाठी आपण S हा सिम्बॉल यूज करतो. चेंज इन एन्ट्रॉपी म्हणजे डेल्टा S हा जर आपण सिम्बॉल घेतला तर तो येईल S2 मायनस S1. म्हणजे सुरुवातीला त्याची एन्ट्रॉपी होती S1, फायनल त्याची एन्ट्रॉपी झाली S2. समजतंय? मग ती एन्ट्रॉपी मधला जो बदल आहे, एन्ट्रॉपी मधला जो बदल आहे S2 मायनस S1, तो जो बदल आहे त्याला म्हणतो आपण चेंज इन एन्ट्रॉपी. त्याला काय म्हणतो आपण, चेंज इन एन्ट्रॉपी. त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो डेल्टा S चा. समजतंय? मग हा जो डेल्टा S आहे तो जर काढला तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला मिळतो MCV log to the base E P2 upon P1. हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. तर या ठिकाणी M हा इंडिकेट करतो मास ऑफ द गॅस, CV हा इंडिकेट करतो मास ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर लॉग आपण घेणार आहोत आणि त्या लॉगचा बेस काय असणार आहे, E असणार आहे. म्हणजेच त्याला आपण ln देखील म्हणतो, ln. या ठिकाणचा जो प्रेशर होता P2 तो फायनल स्टेटचा प्रेशर असेल गॅसचा, P1 असेल इनिशियल स्टेटचा प्रेशर. तसंच आपण जर फॉर्म्युला पाहिला, अजून एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी P2 upon P1 that is equal to T2 upon T1 according to Boyle's law, Gay-Lussac law. या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी Gay-Lussac लॉ हा अप्लाय करतो. म्हणजेच या ठिकाणी P upon T हा कॉन्स्टंट असतो आणि त्या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल, P2 upon P1 that is equal to T2 upon T1. म्हणजे या ठिकाणी P2 upon P1 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, T2 upon T1 लिहू शकतो. तर हे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, मग डेल्टा S इज इक्वल टू MCV log to the base E into bracket T2 upon T1. हा फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे डेल्टा S चा. समजतंय? त्यानंतर फायनल आपण फॉर्म्युला घेणार आहोत चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी. आता हा जो चेंज इन इंटरनल एनर्जी आहे तसंच चेंज इन एन्थॅल्पी. समजतंय? म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी तसंच चेंज इन इंटरनल एनर्जी हे जे आहे या
दोघींचे फॉर्म्युले सर्व प्रोसेससाठी सेम असणार आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज इक्वल टू, त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे mCv T2 minus T1. आता इंटरनल एनर्जी साठी आपण D हा सिंबल U हा सिंबल यूज करतो. म्हणजे आपण या ठिकाणी डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. सपोज सुरुवातीला इंटरनल एनर्जी असेल U1 आणि फायनल स्टेटला ती इंटरनल एनर्जी काय होते, वाढत जाते. म्हणजे फायनल स्टेटला इंटरनल एनर्जी असेल फायनल स्टेटला U2 आणि इनिशियल स्टेटला एंट्रोपी असणार आहे U1. आणि जर आपण U2 मायनस U1 म्हणजे फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी, फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी, त्यामधून इनिशियल स्टेटची इंटरनल एनर्जी U1 जर मायनस केली तर आपल्याला